सत्य असेल तेच दिसेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचे अंतिम जागा वाटप निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे। प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले। अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलंय। प्रदेश आणि केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आले। अतिरिक्त 1 जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यशस्वी झाली आहे, तर 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागांवर समाधान मानावं लागणार आहे। तर महायुतीतील तिन्ही पक्षांच्या विविध जागांवर दावा असताना कशा पद्धतीनं हा तिढा सुटला याची माहिती समोर आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं गणित बघता 17 विधान परिषदेच्या जागांपैकी 14 विधान परिषदेच्या जागेवर भाजपाचं वर्चस्व होतं। भाजप 14 जागांवर वर्चस्व असताना सुद्धा आपल्या महायुतीतील मित्र पक्षांना सामावून घेऊन महायुतीतच निवडणूक लढवण्याचा निर्णय तिन्ही पक्षांनी घेतला। शिवसेनेनं आपली ताकद असलेल्या आणि पारंपरिक जागा असलेल्या 6 जागांवर दावा केला होता, मात्र अंतिम चर्चेमध्ये 6 पैकी 4 जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागले। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा दावा ठोकण्यात आला होता आणि शिवसेनेला सुद्धा ती जागा मिळावी यासाठी पक्ष आग्रही होता। मात्र या ठिकाणी रायगड पालकमंत्रीपद शिवसेनेला आणि विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला अशा प्रकारच्या प्रस्तावावर चर्चा होऊन अंतिम तोडगा निघाल्याची माहिती आहे। नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 2 जागांपैकी 1 जागा ही भाजपला हवी असल्याच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला। मात्र या दोन्ही जागा शिवसेनेच्या पारंपरिक जागा असल्यानं या जागा सोडण्यात शिवसेनेनं नकार दिला। अंतिम टप्प्यात झालेल्या बैठकीमध्ये नाशिकची जागा शिवसेना पक्षाला आणि छत्रपती संभाजीनगर, जालन्याची जागा भाजपला देण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे, त्यासोबतच परभणी, हिंगोली या 2 विधान परिषदेच्या जागेवर आकडेवारीनुसार वर्चस्व पाहायला मिळते। त्यामुळे परभणी, हिंगोली, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्यात यासाठी पक्ष आग्रही होता। पुण्याच्या जागेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणाऱ्या 2 जागांमध्ये पुण्याची जागा त्यासोबतच कोकणातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात पडली। परभणीच्या जागेवरून अंतिम टप्पा सुद्धा चर्चा सुरू असताना शिवसेनेकडे परभणी, हिंगोली विधान परिषदेत जागा देण्यात येणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे 11 जागांवर भाजप, 4 जागांवर शिवसेना आणि 2 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार आहे। महायुतीचे अंतिम जागा वाटप: भाजप 11, शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 2। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कोणाकोणाला कोणती जागा? संपूर्ण यादी: भाजप 2026 सोलापूर, जळगाव, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, सांगली, सातारा, नांदेड। शिवसेना 2026 नाशिक, ठाणे, परभणी आणि यवतमाळ। राष्ट्रवादी काँग्रेस कोकण आणि पुणे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.